हर हर महादेव मित्रांनो, अंडी बाबा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन एवढंच आहे की नेपाळ मार्गे जे आपण कैलास मानसरोवर यात्रा करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सध्या अनसर्टन आहेत आणि बऱ्याच जणांचे मला रोज फोन आणि मेसेज येत आहेत. इव्हन माझे जे ग्रुप मेंबर्स आहेत जे आम्ही 20 ऑगस्ट डेट ठरली होती तर ती पोस्टपोन करून पहिले आम्ही 10 सप्टेंबर प्लॅन करत होतो, आता 20 सप्टेंबर प्लॅन करतो आहोत. ती यात्रा होईल की नाही इथपासून आत्ता सध्या कंडिशन आहे. आता चायना गव्हर्नमेंटकडून परमिट मिळायला सुरू झालेले आहेत कैलास यात्रेसाठी. पण एक लक्षात घ्या, जे परमिट मिळत आहेत ते फक्त आणि फक्त ज्यांनी मे महिन्यामध्ये ॲप्लिकेशन दिले होते. कोणी दिले होते ते ॲप्लिकेशन? ज्यांना जून महिन्यात जायचं होतं, जुलै महिन्यात जायचं होतं, ऑगस्ट महिन्यात जायचं होतं त्यांनी. आणि जनरली आधी अशी प्रोसिजर होती की 45 डेज आधी परमिट अप्लाय करावं लागायचं, त्याच्यानंतर परमिट इश्यू व्हायचे. पण ज्यांचे ऑलरेडी ग्रुप बनले होते त्यांनी, ज्या लोकांनी, असे खूप कमी ग्रुप आहेत, 10-15 मोजून ग्रुप असतील किंवा 20 असतील मॅक्सिमम, त्याच्यावरती ग्रुप नाही आहेत, त्या लोकांनी मे महिन्याच्या एंडपर्यंत सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स परमिटसाठी सबमिट केले होते. त्यांचे परमिट्स आत्ता यायला सुरू झालेले आहेत. आणि काही लोकांचे परमिट आले होते पण व्हेरिफिकेशन झालं नव्हतं किंवा विजा प्रोसेस झाली नव्हती, त्यांना रिइश्यू होऊन परमिट आलेले आहेत. आत्तापर्यंत 6-7 ग्रुपलाच परमिट आलेले आहेत. आजची 5 तारीख आहे, 4 तारखेपर्यंतचा डेटा माझ्याकडे आहे. साधारण 7 का 8 ग्रुपला परमिट्स इश्यू झाले होते. यात्रा ही टोटली अनसर्टन आहे. नवीन परमिट देणार आहेत नाही देणार आहेत अजून काहीही अपडेट्स नाही आहेत चायना गव्हर्नमेंटकडून. जरी परमिट द्यायचे झाले तरी ते परमिट्स त्यांना पुढील 2 ते 3 दिवसामध्ये, मॅक्सिमम 5 दिवसामध्ये इश्यू करणं गरजेचं आहे. कारण की सप्टेंबर महिना सुरू होतोय, त्याच्यानंतर यात्रा ही 45 डेज नंतर चालू होईल. आजची तारीख आहे 5 तारीख म्हणलं तर 45 डेज तुम्ही पकडून चला, 20 तारखेला यात्रा सुरू होऊ शकते. आणि यात्रा पुढचे जे आहेत ते 14 दिवसाची यात्रा आहे. त्याच्यामुळे आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये यात्रा संपण्याचे चान्सेस चालू होतात. आणि जसं जसं आपण ऑक्टोबर महिन्याकडे वळतो त्यावेळेस हाय पासेसला बर्फ चालू होतो, स्नोफॉल चालू होतो, हाय पासेस बंद होतात. त्याच्यामुळे जर यात्रा त्यांना करायची असेल तर येत्या 2 ते 4 दिवसामध्ये त्यांना परमिट ओपन करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जे परमिट्स येत आहेत त्यांनी ॲप्लिकेशन मे महिन्याच्या एंडला दिलं होतं. आपले जे सप्लायर्स आहेत त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे, त्यांना पण 2 परमिट्स इश्यू झालेले आहेत. 2 नाही, 1 परमिट इश्यू झालेलं आहे. त्यांनी ते अप्लाय केलं होतं 28 मे तारखेला. 35 लोकांचा ग्रुपसाठी त्यांनी ॲप्लिकेशन दिलं होतं जून एंडिंगसाठी. त्यांचं परमिट आत्ता त्यांना इश्यू झालेलं आहे. त्यांना एंट्री डेट दिलेली आहे चायनामध्ये 2 सप्टेंबर पासून एंट्री ते करू शकतात. आणि परमिट हे आपलं 20 दिवसासाठी व्हॅलिड असतं. तर 2 ते 22 तारखेपर्यंत त्यांना यात्रा कंप्लीट करायची आहे. त्यांना फक्त एकच परमिट इश्यू झालं आहे, ते त्यांनी अप्लाय केलं होतं 28 मेला. ज्यांनी कोणी परमिट अप्लाय केले नाही आहेत आणि जून 1st-2nd वीक पासून त्यांनी परमिट ॲप्लिकेशन्स घेणं टोटली बंद केलं होतं. त्याच्यामुळे असे खूप कमी ग्रुप आहेत, कारण की डेटा कुणाकडेच नव्हता त्यावेळेस. त्याच्यामुळे खूप कमी ग्रुपनी मे महिन्यामध्ये ॲप्लिकेशन्स केलं होते की आम्हाला यात्रा ऑगस्ट महिन्यामध्ये करायची आहे. कारण की शेवटपर्यंत आपल्याकडे बुकिंग चालू असतात आणि एकदा परमिट दिलं त्याच्यामध्ये आपल्याला नवीन बुकिंग टाकता येत नाही. हे सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. तुम्हाला एकाच ॲप्लिकेशनमध्ये जे काही तुमचे गेस्ट आहेत किंवा यात्रेकरू आहेत त्यांना परमिट ॲप्लिकेशनसाठी पाठवावे लागतात. त्याच्यामुळे आपण 15 दिवसात 45 डेजपर्यंत बुकिंग घेत असतो. एकदा आपण ॲप्लिकेशन सबमिट केले त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत. आणि आपली जी यात्रा होणार आहे किंवा होणार नाही आहे ते त्या पुढील 2-4 दिवसामध्ये सगळं गोष्टी क्लिअर होतील. ज्यांना कुणाला यात्रा करायची आहे किंवा करायची होती
त्यांनी आपल्याकडे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, आपली फाईल रेडी आहे. ज्या दिवशी परमिट्स ओपन होतील त्या दिवशी आपण ते अप्लाय करणार आहोत. आणि इन केस जाणं झालं तर आपलं ट्रॅव्हल डेट असणार आहे 20 सप्टेंबरच्या पुढे. 20-22 सप्टेंबर जे काही मिळेल ती मिळू शकते. आणि हा शेवटचा सीझन आहे. याच्या पुढे 7 दिवसामध्ये जर परमिट 5 दिवस पकडून चला 5 दिवसामध्ये जर परमिट मिळत नसतील तर यावर्षी ही यात्रा होणं शक्य नाही, कारण की पुढे पासेसला बर्फ चालू होतो, थंडी खूप वाढते. त्याच्यामुळे मग आपल्याला मे महिन्यामध्ये पुढील यात्रा आपल्याला शेड्यूल करणं भाग पडणार आहे. त्यामुळे आपण पुढील वर्षीचे जे ग्रुप आहेत ते आपण मे 1st वीक 2nd वीकपर्यंत आपण डेट घेणार आहोत. त्याचं पण आपण बुकिंग चालू केलेलं आहे. माझा नंबर फ्लॅश होत असतो, तुम्ही कधी पण मला फोन करू शकतात किंवा मेसेज करून तुम्ही पुढच्या वर्षीसाठीचं बुकिंग आत्ता सुद्धा करू शकतात. कारण की आपल्याकडे ऑलरेडी 5-10 लोकांचे डॉक्युमेंट्स आलेले आहेत, त्यांना आपल्यासोबतच प्रवास करायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, आम्ही बुकिंग करताना पूर्ण अमाऊंट तुम्हाला मागत नाहीत. आम्ही फक्त जो आपला याचा खर्च आहे परमिट आणि विजासाठीचा तेवढाच आम्ही ॲडव्हान्स म्हणून घेतो. त्याच्यावरती एकही रुपया आम्ही ॲडव्हान्स म्हणून मागत नाहीत. आम्ही मोस्टली असं म्हणतो की तुम्हाला सगळी जी अमाऊंट आहे तुम्ही आम्हाला नेपाळला गेल्यानंतर USD मध्ये द्या तरी चालेल, आम्हाला काही हरकत नाही. बऱ्याच जणांचे फोन येत आहेत की आमच्या कंपनीने आम्हाला जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण ॲडव्हान्स घेतला, तो गरजेचा होता का? तर मंडळी लक्षात ठेवा की नेपाळमध्ये गेल्यानंतरच आपल्याला ते पैसे वापरायचे असतात किंवा चायनामध्ये गेल्यानंतरच त्या पैशाचा यूज होतो. त्याच्यामुळे ट्रॅव्हल बी आणि अंडी बाबा कुठल्याही कस्टमरकडून किंवा यात्रेकडून किंवा गेस्टकडून 100% ॲडव्हान्स घेत नाहीत. आम्ही फक्त 25,000 ते 30,000 रुपये ॲडव्हान्स जी रक्कम आहे ती घेतो. आता या वर्षी जर यात्रा झाली नाही तर आम्ही ज्यांना कुणाला ॲडव्हान्स रिफंड पाहिजे असेल त्यांनी आम्ही 100% ॲडव्हान्स 1-2 दिवसामध्ये पाठवून देऊ त्यांना. आणि ज्यांना कुणा पुढच्या वर्षी जॉईन करायचं असेल तो ॲडव्हान्स ते आमच्याकडे तसाच ठेवतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला कधी ज्यावेळेस पैसे पाहिजे असतील त्यावेळेस तुम्ही आमच्याकडून रिफंड घेऊ शकतात. एक लक्षात ठेवा, पुढच्या वर्षीची प्राईस जी आहे ती चेंज होऊ शकते किंवा नाही, पण ते आपल्याला काहीही माहीत नाही आहे. एकदा प्राईस फायनल झाली, एकदा आमच्याकडे सगळ्यांचं कन्फर्मेशन आलं, त्यानंतरच आम्ही तुमचं पुढच्या वर्षी सुद्धा बुकिंग घेणार आहोत. आत्ता जरी तुम्ही आमच्याकडे डॉक्युमेंट्स आणि ॲडव्हान्स पाठवून ठेवला तरी तो 100% रिफंडेबल असणार आहे. प्राईस फायनल झाल्यानंतरच आपण सगळ्यांचं फोन करून व्हेरीफाय करणार आहोत की तुम्हाला या रेटनी यायचं आहे का, हा या वर्षीचा रेट आहे. सेम असेल तर वेल अँड गुड. सगळ्यांना जे कोणाला बुकिंग करायचं असेल आम्ही त्यांना पर्सनली प्रत्येकाला PDF वगैरे पाठवून देत आहोत. आणि पुढच्या वर्षी जर काही रेट चेंजेस असतील तर आम्ही बुकिंग करण्याच्या आधी म्हणजे पुढच्या वर्षी परमिट ज्यावेळेस पाठवतो त्यावेळेस प्रत्येकाला फोन करून पर्सनली विचारतो की तुम्हाला हा रेट मान्य आहे. जर मान्य असेल तरच तुम्ही आमच्यासोबत या, नाही तर तुमचा जो काही आता ॲडव्हान्स दिलेला असेल तो तुम्हाला 100% रिफंडेबल असेल. तर हा व्हिडिओ बनवायचं मेन कारण हेच होतं की खूप जणांना बऱ्याचशा गोष्टी अजून अनक्लिअर होत्या. आणि अजून एक गोष्ट होती की आम्हाला पासपोर्ट जे आहेत ते यात्रेच्या 1 महिना आधी आम्ही पासपोर्ट आमच्याकडे घेतो. ते पासपोर्ट आम्ही दिल्लीला पाठवतो. ज्यावेळेस परमिट मिळतं, परमिट झाल्यानंतर पासपोर्ट व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर आपण दिल्ली मध्ये चायना जी एम्बसी आहे त्याच्याकडे विजासाठी ॲप्लिकेशन्स करतो. त्याच्यामुळे 15 दिवस आधी आम्हाला पासपोर्ट तिथे सबमिट करणं गरजेचं असतं. पण सेफर साईड आम्ही, कारण की इथून दिल्लीला आम्ही पर्सनली कोणतरी माणूस पाठवतो किंवा आम्ही स्वतः जातो किंवा कुठले तरी टूर असते त्याच्यासोबत आम्ही पाठवतो, त्यावेळेस सगळे पासपोर्ट पर्सनली आम्ही दिल्लीमध्ये डिलिव्हर करतो. त्याच्यामुळे पासपोर्ट गहाळ होण्याचा प्रश्न नाही आहे. आम्हाला आत्ता पासपोर्ट बुकिंगसाठी लागत नाही. बुकिंगसाठी फक्त आम्हाला तुमचं पासपोर्टचं फ्रंट पेज, बॅक पेज या 2च गोष्टी लागतात. त्याच्यावरती परमिट इश्यू होतो. बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत, समजा आपण 15 किंवा 20 मे तारीख पकडली तर 20 एप्रिलपर्यंत आमच्याकडे पासपोर्ट पोहोचतील अशी सर्वांना आम्ही विनंती करतो. किंवा पर्सनली आणून देतात किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही डायरेक्टली आमच्या दिल्लीच्या एजंट्सकडे तुम्ही कुरिअर करू शकतात, ते पण पॉसिबल आहे. तर आम्ही कृपया लक्षात घ्या, आम्ही 100% ॲडव्हान्स घेत नाहीत बुकिंगसाठी. आत्ता तुम्हाला बुकिंग करायचं असेल एक नॉमिनल फीज आम्ही घेतोय, तेवढं तुम्ही पुढच्या वर्षीसाठी सुद्धा बुकिंग करू शकतात.
तुम्हाला काही जरी शंका असेल, माझा नंबर कंटिन्युअस फ्लॅश होत आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकतात आणि कसल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही माझ्याकडून घेऊ शकतात. यासोबतच आता कैलास मानसरोवर तर नाही आहे, तर आपल्या चारधामच्या पण यात्रा सुरू होत आहेत. 2 धाम आहेत. ज्यांना कोणाला केदारनाथ बद्रीनाथ करायचं असेल ते पण माझ्यासोबत जॉईन करू शकतात. आपली ऑक्टोबर एंडची डेट घेतलेली आहे. दसरा झाला की दुसऱ्या दिवशी आपण पुण्यातून ट्रेनने निघतो. फ्लाईटनी यायचं असेल फ्लाईटनीचं पण ऑप्शन आहे. केदारनाथ चारधाम यात्रेमध्ये आपलं स्वतःचं किचन असतं, त्याच्यामुळे जेवणाचं टेन्शन नाही. हॉटेल व्यवस्थित असतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. मोस्टली मी 2 धामसाठी मी स्वतः असणार आहे. जर कोणाला माझ्यासोबत जॉईन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही खालील दिलेल्या नंबरमध्ये संपर्क करू शकता. हे झालं यात्रेचं. कोणाला लेजर टूर्स करायचे असतील जसं राजस्थान, केरला, अंदमान, बाली आहे, सिंगापूर मलेशिया आहे, दुबई आहे, हे सगळे आपल्या ग्रुप टूर्स प्लॅन्स आहेत. तुम्हाला कोणाला कुठे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की 4 सिस्टरची माझी टूर आहे 30 नोव्हेंबरची. ती माझी सर्वात सुंदर टूर आहे, माझी पर्सनली आवडती आहे. तर तुम्हाला नेचरमध्ये जर खूप जास्त आवड असेल तर तुम्ही नक्कीच त्या टूरला तुम्ही सामील होऊ शकतात. 4 सिस्टरमध्ये आम्ही कव्हर करतो आसाम, मेघालय, अरुणाचल आणि नागालँड. नागालँडमध्ये आपण मेनली जातो हॉर्नबिल फेस्टिवल. तर तुम्हाला माहीत नसेल तर माझा एक हॉर्नबिलवर फेस्टिवलचा व्हिडिओ आहे, मी तो इथे आय बटनमध्ये देईल, तुम्ही तो चेक करू शकतात. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक टाकून देतो, तुम्ही तिथे जाऊन पण चेक करू शकतात. ठीक आहे. खूप सुंदर टूर आहे. 10-12 दिवसाचा काहीतरी टूर आहे तो. अप्रतिम सौंदर्य, प्राकृतिक सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य बघायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर हॉर्नबिल फेस्टिवल आहे. त्याच्यासारखं कल्चरल फेस्टिवल इंडियामध्ये दुसरं कुठलं नाही आहे. तरी तुम्ही त्या ग्रुप टूरला पण माझ्यासोबत जॉईन करू शकतात. तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पाठवू शकतात. खूप जास्त चालावं गरज नाही पडत. आपले छोटे टेम्पो ट्रॅव्हलर्स असतात, सगळीकडे जातात त्या मोस्टली, त्याच्यामुळे खूप असं जास्त चालायची गरज नाही पडत. ठीक आहे. काही शंका असल्यास, कुठल्याही टूरबद्दल माहिती पाहिजे असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता किंवा डायरेक्टली फोन करून पण बोलू शकतात. कैलास मानसरोवरबद्दल पण काही माहिती असेल, तुम्ही माझ्यासोबत ट्रॅव्हल करणार असाल तरी आणि करणार नसाल तरी मी आय एम व्हेरी मच हॅपी टू हेल्प यू आउट. तुम्ही हक्काने फोन करा. हर हर महादेव. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अँडी बाबा या चॅनलवर आपण कैलास सोबत बाकीच्या गोष्टी पण येतील. कैलास सिरीज झालं की लेह लडाखची येईल. हम्पी बदामीची 2 वर्षापूर्वीचे एक रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत, ते पण मी टाकण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. मित्रमंडळींना शेअर करा, फॅमिली मेंबरला शेअर करा आणि ज्या कुणाला कैलास मानसरोवरची यात्रा करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.